नमस्कार मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता अखेर या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। याबाबत अधिकृत तारीख समोर आली आहे आणि याची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये दिली आहे। अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता तुम्हाला मिळणार का हे पाहण्यासाठी तुम्हाला google.com वर यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पीएम किसानची जी अधिकृत वेबसाईट आहे pmkisan.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे। या ठिकाणी बघा, एक नंबरलाच ही पीएम किसानची ऑफिशियल वेबसाईट आहे, यावर क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा, यांनी सांगितलंय मोदी सरकार की गारंटी, किसानों को हर साल 6,000 रुपये, पीएम किसान सम्मान निधि योजना के 5 साल, म्हणजे की 2019 साली पीएम किसान ही योजना देशभरात सुरू करण्यात आली होती। त्यामध्ये आतापर्यंत 2.80 लाख करोड एवढा लाभ शेतकऱ्यांना देण्यात आला आहे आणि 11 कोटीहून अधिक लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत। तर मित्रांनो, या योजनेचा पुढील हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला मी लिस्ट कशी बघतो आणि लॅपटॉप मध्ये किंवा कम्प्युटरवर पण सेम प्रोसेस आहे, सोपं आहे। बेनिफिशियरी लिस्ट मध्ये यायचं आणि या ठिकाणी तुम्ही येऊन तुमचे राज्य, नंतर तुमचा जिल्हा, तुमचा तालुका आणि तुमचे जेही गाव असेल, इथे सब ब्लॉक मध्ये पण तुम्ही तुमचे तालुकाच निवडायचा आहे आणि नंतर तुमचे जे कोणते गाव असेल त्या गावाचे नाव तुम्ही या ठिकाणी निवडायचे आहे आणि पुढे गेट रिपोर्ट वर क्लिक करायचंय। यामध्ये बघा, संपूर्ण गावनिहाय याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत आणि या सर्वांनाच आता पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता देण्यात येणार आहे। ही यादी अपडेट झालेली असते बघा, 21/2/2024 ला 6/39, म्हणजे आताच आपण जे लाईव्ह चेक करतोय यामध्ये यादी अपडेट दाखवते। आता मित्रांनो, ज्यांची ई-केवायसी राहिली आहे त्यांना पण अजून संधी आहे ई-केवायसी करायची। त्याचबरोबर अनेकांचे प्रश्न होते की नवीन रजिस्ट्रेशन कधी सुरू होतील, तर नवीन रजिस्ट्रेशन देखील सुरू आहे। याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ लवकरच घेऊन येईल आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन जे अर्ज करतायत त्यांच्या डिटेल्स लवकरात लवकर स्वीकारल्या जात आहेत, कारण आधार ऑथेंटिकेशन आधीच होत आहे। परंतु मित्रांनो, हे करण्यासाठी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य करण्यात आले आहे। यामध्ये तुम्ही स्वतःचा स्टेटस बघायचा असल्यास नो युअर स्टेटस वर येऊन या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन करू शकणार आहात, ज्यामध्ये तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला पुढील हप्ता येणार आहे किंवा नाही येणार। आता ज्याला रजिस्ट्रेशन नंबर माहिती नाही त्यांनी नो युअर रजिस्ट्रेशन नंबर मध्ये येऊन क्लिक करायचंय। या ठिकाणी तुम्ही ई करताना कोणता मोबाईल नंबर दिला होता तो 10 अंकी मोबाईल नंबर टाकू शकता किंवा तुमचा आधार नंबर टाकून देखील तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी काढून घेऊ शकता। त्याबद्दल देखील तुम्हाला जर संपूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा, मी या सर्व टॉपिक वर सेपरेट व्हिडिओ घेऊन येईन। आता सर्वात महत्वाचा विषय काय आहे की येणारा 16वा हप्ता कधी येणार याबद्दल तुम्ही विचार करता, कारण थंबनेल मध्ये सांगितलंय की 16व्या हप्त्याची तारीख फिक्स झाली। तर मित्रांनो, 16वा हप्ता तुम्हाला या ठिकाणी बघा स्पष्ट सांगितलं आहे की Honorable Prime Minister will release the 16th installment of PM Kisan Scheme on 28 फेब्रुवारी 2024। या ठिकाणी बघा, म्हणजेच 28 फेब्रुवारी 2024 ला देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसानचा पुढील हप्ता येणार आहे। मित्रांनो, हा हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे जमा होणार आहे। तर अनेकांना प्रश्न आहे की आता नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता येणार का नाही, तर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल अद्याप कोणती अपडेट नाही, म्हणजेच तुम्हाला पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये 28 फेब्रुवारी 2024 ला जमा होणार आहेत। तर तुम्हाला याबद्दल कुठली शंका असल्यास कमेंट करू शकता आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी